नमस्कार. पुढच्या सत्रामध्ये मी सगळे आपण बसलेलेच आहात, पण परत एकदा पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पुढच्या सत्राचे प्रमुख वक्ते श्री अमित कुलकर्णी सर स्टेजवरच आहेत आणि दुसरे वक्ते मनोज देशमुख सर यांना मी स्टेजवर पाचारण करते. सर, आपलं स्वागत. थोडक्यात मी दोन्ही वक्त्यांचा परिचय करून देते. आपले आजचे पाहुणे मनोजजी देशमुख, त्यांना 25 वर्षांपेक्षा अधिक टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या क्षेत्रातला अनुभव आहे. iConnect इन्फो सोल्युशन इथं ते चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून आहेत. AI रेडी प्रोडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी बेस्ड सोल्युशन्स यात त्यांचा हातखंडा आहे. विविध स्टार्टअपसाठी त्यांनी काम केलं आहे आणि अनेक तरुण प्रोफेशनल्ससाठी मार्गदर्शन आणि मदतीचा हात त्यांनी दिलाय. राज्य मंडळासाठी देखील सर कार्यरत असतात आणि फर्ग्युसन महाविद्यालयात देखील आपल्या या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा अतिशय मोलाचं योगदान आहे. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन त्यांचं आहे. मी कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं. अमित कुलकर्णी सरांना आपण काउन्सिल मेंबर म्हणून जाणतोच, पण त्यांचाही थोडक्यात परिचय मी सगळ्यांना करून देते. सरांनी सर COEP पास स्टुडंट्स आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी MBA ची पदवी घेतली आहे. तसंच अतिशय वेगळं म्हणजे त्यांनी योगामध्ये MSc केलं आहे आणि सगळेजण आपण जाणतोच की 25 वर्षापेक्षा जास्त त्यांना IT क्षेत्रातला अनुभव आहे. इन्फोसिस सारख्या कंपनीत त्यांनी मोठ्या पदावर काम केलेलं आहे आणि आता ते आपल्या DE सोसायटीशी आणि फर्ग्युसनशी जोडलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात ते मोठं काम करतायत. सर, तुम्ही आमचेच आहात, पण तरी तुमचं स्वागत आणि सत्राची सुरुवात करावी विनंती. मनपूर्वक धन्यवाद. आधीच्या एका अर्थाने कॉर्पोरेट कडनं एज्युकेशन कडे येताना म्हणजे सक्सेसफुल पासून पर्पजफुल कडे येताना DS नी मला खूप मोठा म्हणजे मला एक पर्पज दिलं की कशासाठी आपण जगतो. तर मी DS चा ऋणी आहे याबद्दल. एक गेल्या वर्षी शिवगंगा म्हणून प्रकल्प आहे झाबुआमध्ये. झाबुआमध्ये जे वनवासी आदिवासी लोक राहतात, भिल गोंड या समाजाचे, तर त्याचा मोठा प्रकल्प आहे. तिथे गेलो होतो आणि त्याचा आपण जसे बसलो तसेच असा कार्यक्रम चाललेला. मागे डिजिटल वॉल होती आणि त्या गावातल्या म्हणजे तिथे साधारण हा शिवगंगा प्रोजेक्ट 150 गावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये पाणी साठवणं, राईट, झाडं लावणं याच्यावर काम करतात. कारण खूप प्रचंड गरिबी आहे त्या भागात, राईट. आणि तिथल्या लोकांना अगदी मेडिकल एक्सपेन्स साठी कर्ज घ्यायला लागतं आणि त्याच्यातच ते कर्ज फेडण्यात आयुष्य जातं. अशी स्थिती त्या ठिकाणी गेलेली. आणि आपण जसं आत्ता बोलतोय तसं मला काही मुलींची ओळख आहे की त्या मुली ओळख करून देत होत्या की मी या 10 गावांची प्रमुख आहे. मी या गावात हे 3 प्रोजेक्ट राबवले. बघा, मी पाहिलं ती मुलगी केवढी होती, 17 वर्ष 18 वर्ष, आणि ती डॅशिंगली पुढे येऊन सांगत होती की मी या 10 गावांचं काम करते. मी थक्क झालो. म्हणलं एवढा कॉन्फिडन्स पुण्यातल्या ज्युनियर कॉलेजमध्ये असताना मलाही नव्हता, राईट. एवढा एक्सपोजर, आता आपण मेट्रो म्हणतो, राईट, एवढा कॉन्फिडन्स. मग मी तिथले जे हर्ष चौहान म्हणून त्या प्रकल्पाचे ट्रस्टी म्हणून प्रमुख, त्यांना विचारलं. बघा, त्यांनी उत्तर आपल्याला दिलं ते अंतर्मुख करायला लावलं. त्यांनी उत्तर असं दिलं की बहुधा ही मुलगी शाळेत नाही गेली म्हणून तिचा कॉन्फिडन्स आहे. बघा बरं, हे हर्ष चव्हाण कोण आहेत? तर हर्ष चव्हाण हे IIT कानपूर मधनं MTech केलेला माणूस आहे. तो सांगतो की बहुधा ही ट्रायबल्स लोक शाळेत नाही गेली म्हणून ते कॉन्फिडंट. मी खूप विचार करायला लागलो आणि मला थोडी थोडी उत्तरं मिळायला लागली जेव्हा आपल्याच संस्थेमध्ये प्रोफेसर होते इलेक्ट्रॉनिक्सचे, फर्ग्युसन कॉलेजमध्येच होते.
विवेक सावंत माहितीये का तुम्हाला नाव? MKCL नावाची जी कंपनी आहे त्याचे प्रमुख होते. पहिला भारताचा जो सुपर कम्प्युटर आहे परम नाव, त्याचे आर्किटेक्ट होते. आता ते शिक्षण क्षेत्रात काम करतात जसं आपण करतो तसं. म्हणजे लहान मुलांना पायाभूत लेखन वाचन का नाही आहे हे विचार करतात सुपर कम्प्युटर तयार केलेला माणूस. त्यांनी काय उत्तर दिलं की अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर दिलं की अनपेक्षित यश मिळतं, अशी आपली शिक्षण पद्धती. आलं लक्षात? आपण कालपासून सिलेबस, मार्क्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं सगळं विचार करत होतो. आता तुम्ही सांगा की या युगात अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर कोण देणार आहे? कोण देणार आहे? अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर कोण देणार आहे? कोण देणार आहे? कुणी सांगा, मोठ्याने सांगा. टीचर देणार नाही. अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर कोण देणार आहे? एवढं देणार आहे. आणि त्याला चार्ज आहे का? नाही. मग अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर देऊन 99% मार्क मिळणाऱ्यांना जॉब मिळेल का? कारण त्याचा जॉब फ्री AI करणार आहे. हे मी नाही म्हणत आहे, विवेक सावंत सर म्हणतात, ज्यांनी सुपर कॉम्प्युटर लिहिला, आपल्या ठिकाणचे होते शिक्षक. हे का सांगतोय की हे जरा आपल्याला पाहायचं आहे की आपण ही जी धावपळ करतोय याच्यात मूलभूत आपण काही विसरतोय का. आजच्या करिअर पाथच्या सेशन कडे आपण आता येणार आहोत. यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे तिघांमध्ये? कोणी सांगा. तिघ पुरुष आहे. ओके. अजून स्वतःचा जग स्वतः, पॅशन आणि विजन. ओके. शून्याचं धोरण. अजून काही वेगळं? ओके. जे होतं नाही, जे नव्हतं ते निर्माण केलं, परिश्रम घेतले. ओके, छान, खूप छान. अजून एक महत्वाचं नंतर सांगतो मी पुढच्या स्लाइडवर गेल्यावर. रिचर्ड फेमस आहे ते, बरोबर आहे. आता पुढच्या स्लाइडला जाऊया. पुढच्या स्लाइड लक्षात ठेवा. यांच्यात काय सिमिलॅरिटी आहे? सांगा कोण? हे सगळे स्कूल ड्रॉपआउट आहेत बरं का. पहिले तिघं आणि नंतरचे सगळे कोणीही कॉलेजमध्ये पूर्ण डिग्री केलेले आहेत हे 6 जणांनी. बघा. तर आपल्याला चॉईस आहे की आपण असंच करत राहिलो तर आपली मुलं स्कूल ड्रॉपआउट होतील आणि बिलेनियर होतील, किंवा आलं लक्षात? म्हणजे हे भारतातच होतं असं नाही. पहिलं भारतातलं पाहिलं आणि दुसरं आपण अमेरिकेतलं पण पाहिलं, राईट? तर NEP काय करताय? खालचं प्रॅक्टिस, रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस. या सगळ्या जणांनी रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस घेतले. सिलेबस कम्प्लीट केला का? कदाचित केला नसेल, राईट? पण मी थोडा असं नाही म्हणणार. माझा हा मित्र आहे, तो म्हणतो याला 0 मार्क आहे सिलेबस करण्याला, राईट? म्हणून तो एका कंपनीचा CEO झाला आहे. गंमत का सांगतो की आपण मगाशी मनोज देशपांडेंनी छान सांगितलं की इक्वॅलिटीच्या नादात आपण इक्विटी हरवलोय का? आपण असं शिक्षण देतोय का की ज्याचा काहीच अर्थ नाही आहे, राईट? तर ह्या सगळ्यांना आणि NEP आपल्याला हे इनेबल करताय सगळं करायला, ठीक आहे? म्हणून NEP का? तर मुलांना जास्तीत जास्त वेगळे अनुभव क्लासरूम आणि क्लासरूमच्या बाहेर द्या, म्हणजे त्यांना कॉलेज सोडायची गरज पडणार नाही, राईट? म्हणजे हे NEP आपल्या सगळ्यांना मदत करताय. नाही तर सगळे भारत छोडो अभियान, जसं कॉलेज छोडो अभियान जे जोरात चाललंय त्याला NEP थोडं थांबवायचा प्रयत्न करत. आता ही जी फ्लेक्झिबिलिटी NEP दिलेली आहे ही खूप जबरदस्त आहे बरं का. म्हणजे ही थोडस UGची सांगतोय मी. 11वी 12वीचं तुम्हाला माहितीच आहे आणि खाली पण दिली आहे, वर पण दिली आहे, राईट? तर पहिली मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. म्हणजे एकदा ऍडमिशन घेतली, बघा आम्ही संस्था चालक आहे पण हे तुमच्यामुळे आहे, माझ्यामुळे नाही. तर सगळ्यांना काय वाटतं, आता हा विद्यार्थी आला ना की आपल्याकडे तो 3 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष राहायला पाहिजे, म्हणजे मला रेव्हेन्यू मिळेल ना, मला फी मिळेल ना, म्हणून माझी इमारत टिकेल ना, राईट?
तर असं नाही आहे, जे बेस्ट ठिकाणी बेस्ट मिळेल या ठिकाणी विद्यार्थ्याला जायला परवानगी दिलेली आहे. म्हणजे फर्स्ट इयर झालं तो डिप्लोमा मिळेल त्याला, राईट. फर्स्ट इयर झालं सर्टिफिकेट मिळेल, दुसरं इयर झालं डिप्लोमा मिळेल, तिसरं झालं डिग्री मिळेल, अशी सोय केलेली आहे, राईट. आणि ह्याने काय होईल, कॉलेजचा पण कॉम्पिटिटिव्हनेस राहील. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला कळेल की अरे तुम्ही क्लास पाहिले का, एक वर्षाची फी नंतर दुसऱ्या वर्षी विद्यार्थी ठरवतो हा क्लास चांगला नाही बाबा दुसरीकडे जाऊया. तशी सोय एनईपीने केली आहे. आपल्यावर प्रेशर येणार आहे, राईट, आणि विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. दुसरं एक चांगलं मेजर मायनर कॉम्बिनेशन केलेले आहे. मी अगदी उदाहरण देतो, आपल्याच कॉलेजचं उदाहरण देतो, राईट. डॉक्टर आनंद देशपांडे सर माहिती आहेत तुम्हाला, पर्सिस्टन्सचे प्रमुख. मगाच्या यादीत नव्हते कारण ते भरपूर सुशिक्षित आहेत पण बिलेनियर आहेत, राईट. तर त्यांच्या मुलीला बायोलॉजी पण करायचं होतं आणि मॅथमॅटिक्स पण करायचं होतं. कुठे? युजीला. भारतात नाही आहे, त्यांना फर्ग्युसन मध्ये पाहिजे होतं पण तिला जायला लागलं युएसला. तर एनईपी अशा लोकांना बाहेर नाही जाऊन देणार आहे, मेजर मायनर असणार आहे, राईट. चौथा वर्ष रिसर्च, मग अशी अपूर्वताही होत्या, स्वतःच काहीतरी करणाऱ्यांना मोटिवेट करणं, ऑनर्स रिसर्च याच्यावर फोकस आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी, आपण जसं आपले एवढीच करून ठेवतो बघा स्वतःसाठी, आणि त्या टिकून राहतात. आपण जे शिकलोय, आपले विद्यार्थी जे शिकतायत ते आता टिकून राहणार आहे. कुठल्याही कॉलेजमध्ये शिकला तरी. आलं लक्षात? तो कदाचित, म्हणजे मी एकदम क्रांतिकारक बोलतोय, पहिलं वर्ष फर्ग्युसन, दुसरं वर्ष एसपी, तिसरं वर्ष अजून दुसरं कुठलं तरी कॉलेज. हे करताना त्याची अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट राहणार आहे आणि त्याचं गोळा बेरीज होऊन त्याला सर्टिफिकेट मिळणार, राईट. मी गंमत सांगतो, मगाचे आनंद देशपांडे सर म्हटले त्यांनी आपल्या स्वतः आपल्या डीएस पुणेच्या इंजिनिअरिंग कॉलेजचं जे भूमिपूजन होतं त्याला ते आलेले. त्यांनी त्या भूमिपूजनालाच सांगितलं की डिग्रीला काही अर्थ नाही आहे. म्हणजे आले होते इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनाला आणि सांगत काय होते आपल्या सगळ्यांना डिग्रीला काही अर्थ नाही आहे. मी का सांगतोय की इतकं, म्हणजे मी नाही म्हणत आहे, हुशार लोक म्हणतात, राईट. तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, जिथे जिथे तुम्ही चांगलं शिका ते एकत्र करा, राईट. स्ट्रीम लॉकिंग, म्हणजे एकदा कॉमर्सला गेला की तो अगदी सीएस होऊन बाहेर पडतो, तसं नाही आहे. त्याला वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये ते करू शकणार आहे, राईट. वोकेशनल, आपल्याला असं ठरवलेलं, तुम्हाला गंमत सांगतो, आपण सायकल चालवणं विसरत नाही पण गणित का विसरतो आपण? म्हणजे जी पद्धत प्रॅक्टिकल करून आपण शिकलेली असते ती आपण लक्षात ठेवतो, पोहणं विसरत नाही, सायकल चालवणं विसरत नाही, राईट. पण ते त्या पद्धतीने ज्या गोष्टी आपण शिकलेल्या नाहीये ते आपण विसरतो. म्हणून एनईपी मध्ये शिकायची पद्धत, व्होकेशनल, हाताने काम करा हे सांगितलेलं आहे, राईट. काल योगेश कुलकर्णी सर आलेले दुसरे, आणि गमती म्हणजे योगेश कुलकर्णी ते पण सीएपीचे, ते पण बीई मेकॅनिकल, हे पण बीई मेकॅनिकल. मला आज कळलं की ते दोघं एकाच वर्गात होते. योगेश हरिभाऊ कुलकर्णी ते विज्ञान आश्रमाचे प्रमुख आहेत. त्यांनी छान उदाहरण दिलं. ते म्हणले बालवाडीपासून मुलं एकदम इंथुझियास्टिक, इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह असतात आणि आपण त्याला डिसिप्लिन करत 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 सगळं त्यांचं वाट लावतो, राईट. जेव्हा तो ग्रॅज्युएशन पर्यंत येतो तेव्हा तो फारसे प्रश्न नाही विचारत, त्याला काही प्रश्न नाही पडत. तर हे पडावं या उद्देशाने आपल्याला एनईपीने हे केलेलं आहे. म्हणजे आपल्याला बिलेनियर रिटेन करायची संधी एनईपीने आपल्याला दिलेली आहे. नाही तर मग बिलेनियरचं अट्रिशन होईल आपल्याकडे. पुढे जाऊया. तरी जरा कॉम्प्लेक्स आहे पण समजायला सोपं आहे आणि एससीएफ मध्ये आहे बरं का, स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये आहे, तुम्ही पाहिलेलं असाल. सोपी गोष्ट आहे. 6 विषय आपल्याला सगळ्यांना शिकवायचं आहे. 11वी 12वीला 6, त्याच्यातलं 2 लँग्वेजेस असणार आहे आणि उरलेल्या 4 गोष्टींचा खेळ आहे फक्त. तो 4 गोष्टींचा खेळ आपल्याला खेळायचा, राईट. आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की कुठल्याही ग्रुप, म्हणजे खालचे ग्रुप 2, ग्रुप 1 मधनं 2 लँग्वेजेस घ्यायच्या आणि खाली ग्रुप 2, 3, 4 याच्यामधल्या कुठल्याही कमीत कमी 2 ग्रुप मधनं 4 सब्जेक्ट घ्यायचे. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे हे दिलेले, फळं दिलेली आहेत, तुम्ही निवडा काय करायचं.
अशी एवढी फ्लेक्सिबिलिटी एनईपीने दिलेली आहे, राईट. आणि त्याचा आपल्याला वापर करायचा. थोडासा मी विचार करत होतो काल, आणि मनोज सर पण विचार करत होते त्याचं, की आपण ह्याचं कसं फ्लेक्सिबिलिटी वापरू. मी हे पीपीटी देणार आहे तुम्हाला, काळजी करू नका, पण त्यांनी फोटो काढायचे तर हरकत नाही. पुढे जाऊ. आता इंटरडिसिप्लिनरी एवढे सब्जेक्ट नाही, आता इंटरडिसिप्लिनरी एरियाज दिले, म्हणजे सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, हे सुद्धा त्यांनी 11वी 12वीला इंटरडिसिप्लिनरी एरिया दिले. एवढे म्हणजे जवळजवळ 18, 15, 33 इंटरडिसिप्लिनरी एरिया दिले. हा, म्हणजे ते विषय काय कमी होते, 33 दिले. दुसरं आर्टचे एवढे, म्हणजे तुम्ही पाहिलं तर 30, अगदी डिझाईन पासनं ते अगदी रंग इतके विषय त्यांनी दिलेले. व्होकेशनल पाहिलं तर 24 विषय आणि 16 NESTचे 40 विषय, म्हणजे त्यांना थोडक्यात खाण दिली, राईट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे शिकवायचं कसं एवढे सगळे, बरोबर आहे का नाही? स्वाभाविक आहे. आपल्याकडे काय बीएडला 2 टीचिंग मेथड्स असतात, सायन्स, मॅथ्स, हिस्ट्री, जिओग्राफी, हे सगळी गोळाबेरीज करून 6 वर आपण थांबतो. पण शिकवायचं तर एवढं आहे, राईट. हा, पण सुदैवाने चांगली गोष्ट काय, हे इतरांना पडावे प्रश्न आपण डीएस मध्ये आहोत, आणि ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी डीएस मध्ये होतात. बरं का, मी पाहिलं म्हणजे केजी पासून PhD पर्यंत, इंजिनिअरिंग पासून नर्सिंग म्हणतो, फिजिओथेरपी म्हणतो, मेडिकल नाही अजून, काही काळात येईल, पण सगळं आपल्याकडे आहे. हा, त्यामुळे आपण सगळं करू शकतो. हे एक्सपेरिमेंट करायचं आहे. पुढे जाऊया. म्हणजे थोडं एक मागे जर, म्हणजे त्यांना काहीही शिकायची परवानगी त्यांनी दिलेली. पूर्वी आपण सिलेबस आहे का, पुस्तक आहे का, असं ह्याच्यातच अडकलेलो. आता तुम्ही काही शिका, राईट. आणि हे आपल्यासाठी पण लॉटरी नाहीये का? तुम्ही विचार करा, जर कॉलेज बंद पडत गेली, मुलं नसतील, तर पुढच्या याच्यात नाही होणार आहे ना ग्रोथ, राईट. जर असे सब्जेक्ट आले तर ही आपल्यासाठी पण लॉटरी आहे आणि मुलांसाठी पण लॉटरी आहे. या पद्धतीने हे घ्यायचं आहे, राईट. आता आपण जरा विचार करू. हा, तुम्ही थोडा विचार करा. मगाचे मी प्रश्न काढलेले तुम्ही तुमच्या मोबाईलवर थोडे टाईप करा. करिअर पाथ काय देता येईल मला, एक युनिक करिअर पाथ कोणी सांगा. मी काही काढले माझ्याच मनाने, पण आता मी तुम्हाला सांगितले. आता सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे सगळे मिक्स करून तुम्हाला करिअर पाथ तयार करता येतील, इंटरेस्टिंग, की जे इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त चालतील. हो का नाही? कोणी सांगा बरं, की जरा वेगळा करिअर पाथ आहे. हा, 2 मिनिट मागे जाऊया जरा, म्हणजे तुम्हाला कळेल. हा, थोडं अजून. हा, याचं कॉम्बिनेशन करून एक करिअर पाथ तयार करा. अडचण काय झाली, मी हेच धनंजय कुलकर्णी सरांना सांगितलं की सर अहो कोणाला तरी सांगा नाही करायला. सर म्हणले अवघड दिसतंय, हा वर्ग मी तुमच्यावरच टाकतो. म्हणून त्यांनी मला हा यॉर्कर टाकला. ओके. आणि म्हणून हा सेशन ठरवला. नाही तर मी सेशन हा मी घेणं अपेक्षित नव्हतं, पण आता काय इन्व्हॉल्व होण्यापेक्षा सेशन घेऊया. सांगा, करिअर पाथ तयार करा. कुणी सांगा. पहिला ग्रुप आहे लँग्वेजेस, आणि लँग्वेजेस मध्ये समजा इंग्लिश भाषा घेतली, पण जागतिक भाषा असं म्हणूया, तर एक बिझनेस म्हणून त्याला तयार करायचं आहे आपल्याला, किंवा त्याला स्वतःची इंडस्ट्री घालायची. तर त्या केसमध्ये तो इंग्लिश कदाचित घेईल, कदाचित तो दुसरीही कोणतीही परदेशी भाषा घेईल किंवा भारतीय भाषा घेईल. दुसरं कॉम्बिनेशन येऊ शकतं, समजा त्याची केमिकल इंडस्ट्री आहे तर तो केमिस्ट्री घेऊ शकेल, एक ऑप्शन. कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये त्याला बिझनेस चालवायचा आहे, तर तो बिझनेस चालवण्यासाठी त्याला मॅनेजमेंट यायला हवं, म्हणून तो कदाचित मॅनेजमेंट घेईल त्यातलं. त्याचा बिझनेस आहे, त्याला प्रॉफिट लॉस कळायला हवाय, म्हणून तो अकाउंट्स घेऊ शकेल या केसमध्ये. आणि हे सगळं अकाउंट्स येण्यासाठी मॅथ्स पण हवाय यायला, तर त्यामुळे ते कॉम्बिनेशन मॅथ्सचं पण होऊ शकेल. कदाचित त्याला स्वतःच मन रमवण्यासाठी कुठलं तरी एक लाईफ स्किल हवंय, म्हणून तो आर्ट्स मधलंही कोणतीही एखादी फाईन आर्ट्स घेईल की ज्यामध्ये तो आपल्यालाही गरज पडते, सो तसा तो मेंटली रिलॅक्स होऊ शकेल. थँक्यू. अजून कोणाला काही सांगायचं आहे? छान सांगितलं ताईंनी. म्हणजे आपण हे परमिटेशन कॉम्बिनेशन छान करू शकतो. हा, अजून कोणाला काही ट्राय करायचं आहे नवीन? बघा, तुम्हाला एकदम काय डीन अकॅडमिक्स, प्रत्येक जण डीन अकॅडमिक्स होऊ शकतो तुमच्यातला. पूर्वी एकच असायचा आपलं, DS पुणे युनिव्हर्सिटीला एकच आहे डीन अकॅडमिक्स. बघा, तुम्हाला सगळे ज्युनियर कॉलेजचे
शिक्षक डीन अकॅडमिक झालेले आहेत, ही संधी एनईपीने आपल्याला दिलेली आहे. हा ठीक आहे, आपण आपला कोर्स लॉन्च करू शकतो, इतकी पॉवर आपल्याला दिलेली. हे कॉम्बिनेशन काही आता सांगितलं, एखादा फिजिक्स घेईल सुरुवातीला, त्याला समजा कॉम्प्युटर पण आवडतं आणि सायकोलॉजी पण आवडतंय, असं कॉम्बिनेशन घेऊन तो फिजिक्स घेऊ शकतो. व्होकेशनल मध्ये त्याला 11वी-12वीतच एआय मिळेल, एआय घेता येईल, राईट. कॉम्प्युटेशनल थिंकिंग हा सब्जेक्ट आहे मॅथ्स मध्ये, तो घेता येईल, राईट. सायकोलॉजी घेता येईल आणि असं कॉम्बिनेशन करता येईल. आलं लक्षात? आता खाली गेलो थोडंसं, मी प्रत्येकाने एक्सप्लेन करत आहे. उदाहरणार्थ आता माहिती आहे की जर्मनीत अनेक जण जे सेवा देणार आहेत त्यांची टंचाई आहे, राईट. आपल्या संस्थेने पण टायअप केलंय, मध्ये त्यांचे मिनिस्टर्स आलेले आपल्याकडे, राईट. तर एखादा काय करेल, जर्मन घेईल पहिल्या याच्यात आणि नर्सला डिमांड आहे, राईट. तर 11वी-12वी पासून तो जर्मन आणि हेल्थ घ्यायला सुरुवात करेल, नर्सिंग घेईल आणि पुढच्या वर्षी जर्मनीला जाईल. गरज आहे, आता करता येत नाहीये, राईट. अशा कॉम्बिनेशन करता येईल वेगवेगळे, राईट. ऑटोमोबाईल अगेन जर्मनीमध्ये ऍक्च्युअल जे प्लंबर, फिटर, टेक्निशियन यांची गरज आहे. जर्मन आणि व्होकेशनल कॉम्बिनेशन तो 11वी-12वी पासून घेऊ शकेल. गरीब असेल तर तो कदाचित ग्रॅज्युएट न होता सुद्धा जाऊ शकेल 12वी नंतर. लक्षात आलं? म्हणजे इतकी फ्लेक्झिबिलिटी. आणि हे असं तुम्ही खेळू शकता. माझी विनंती आहे की थांबायचं नाही आहे, आपण आत्तापासून खेळायला सुरुवात करायची आहे. नाही तर काय, एनईपी अजून 1 वर्षानंतर येणार, 2 वर्षानंतर येणार. आपल्या म्हणजे काल योगेशजी आले होते, दुसरे योगेश कुलकर्णी, त्यांच्याबरोबर आपण 1 वर्ष शाळांमध्ये 6वी मध्ये व्होकेशनल सुरू केलं. कोणी इमॅजिन केलं नव्हतं. भारत हा एकमेव देश आहे की ज्याच्यात 6वी मध्ये व्होकेशनल सुरू झालेलं आहे. या वर्षी सुरू होणार आहे, पण आपण गेल्या वर्षी सुरू केलं. म्हणजे डीएस जगाच्या 1 वर्ष, जगाच्या नाही तरी भारताच्या 1 वर्ष पुढे आहे. आपल्या 6 शाळा मॉडेल स्कूल म्हणून निवडलेल्या गेल्या आहेत. मी आपल्याला का सांगतो, आपण पुढच्या वर्षी मला इथे येऊन सांगता आलं पाहिजे की आपली ज्युनियर कॉलेज मॉडेल ज्युनियर कॉलेज आहे. आपण 1 वर्ष आधीच या स्ट्रीम तयार केल्या, म्हणून आपण हे जरा 1 वर्ष आधी हा मंथन घेतोय. तर काही जण म्हणजे अरे अजून 1.5-2 वर्ष आहे, तेव्हा विचार करू, तेव्हा जग खूप पुढे गेलेलं असेल, म्हणून आपण आधी सुरू. मी मगाशी सांगितलं, तुम्ही एकटे नाही आहात, एंटायर डीएसची माईट तुमच्या पाठीमागे आहे. हा असा कधी विचार नका करू की मी एका आर्ट्सचा टीचर आहे, मी कॉमर्सचा टीचर आहे, मी कुठेतरी सांगलीतल्या चिंतामणराव कॉलेज मधला कॉमर्सचा टीचर आहे. अरे पण फर्ग्युसन कॉलेज तुझंच आहे ना, कुणाचं आहे, राईट. हे मी का सांगतोय मुद्दा म्हणून नावं घेऊन की बीएमसीसी आणि फर्ग्युसन कोलॅबोरेशन करायलाच पाहिजे, राईट. ते नाही केलं तर दुसरी युनिव्हर्सिटी गेले, तुमचे दोघांचे स्टुडंट जातील आणि तिथे जातील. लक्षात आलं? हे कोणीतरी कोलॅबोरेट करणार आहे, तुम्ही नाही केलं तर जग करेल, तुमचे स्टुडंट जातील. ठीक आहे. पुढे हे काही करिअर पाथ आहेत. म्हणजे तुम्ही पाहिलं तर मगाची बीएससीचा आपण केला, बीएससी कॉम्प्युटर सायकोलॉजी आणि मेंटल हेल्थ हा एक करिअर पाथ होऊ शकतो. बायोलॉजीतला एक करिअर पाथ होऊ शकतो. जर्नलिझमचा करिअर पाथ होऊ शकतो. हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहिजे तसे करता येतील. आणि लोक हे करायला 10-10 वर्ष घेत होती, 15-15 वर्ष वेगवेगळे अनुभव करत होती, कनेक्टिंग डॉट करत होती. आता तुम्हालाच करता येणार आहे आणि ही मुलं पुढे जाणार आहे, ज्याला बाहेर लिबरल आर्ट्स म्हणतात आणि आपल्या 10 पट फी चार्ज करतात. ओके. आपल्या बावधनच्या इथे एक युनिव्हर्सिटी आहे, आपला 1 लाख रुपये आहे आणि आपल्याला वाटतं 1 लाख खूप फी आहे. 1 लाख त्यांची एंट्री फी बीएससी ची 10 लाख आहे बरं का, बावधन मधली आहे, राईट. काय केलंय त्यांनी? हेच कॉम्बिनेशन केले. पण आपल्याला आपलं कॉलेज चालवायचं असेल, आपल्याला आपली मुलं बिलेनियर करायची असतील आणि मी त्याच्यापुढे जाऊन म्हणतो तुम्हाला पण बिलेनियर व्हायचं असेल तर तुम्ही करू शकता, राईट. हा तर हे आपल्याला मात्र करायला लागणार. आता याच्यासाठी आपल्याला करिअर मेंटर व्हायला पाहिजे मुलांचे. आणि मनोज देशमुख सर याच्या पुढे घेणार आहे. आम्ही 20 वर्षापूर्वी रूममेट होतो आणि एकच रेसिपी मी दोघं मिळून करायचो. माझ्याकडे सोपी कामं होती कारण मी मॅनेजर होतो आणि ते डेव्हलपर होते, त्यामुळे मी आपलं कांदा बिंदा कापायचो आणि अवघड कामं ते करायचं. तसं अवघड काम मी आज पण त्यांच्यावरच दिलेलं आहे, ते पुढे घेऊन जातात. अभिनंदन, एवढं चांगलं सेशन ऐकायला मिळतंय. अमितजी आणि संस्थेचे आभार की मला इथं बोलवलं. थोडंसं टेन्शन मला हे आलंय की
की माझं सिलेबस आधीच कव्हर झाला आहे योगीजीनी मनोजीनी, त्यामुळे आता नवीन मला बोलायचं आहे आणि माझ्या डोक्यात ChatGPT काही लोड झालेलं नाही आहे अजून. एक छोटीशी गोष्ट सांगतो, अमितजीला माहिती आहे. एका गावात एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात पूजा करायची असेल तर आधी मांजर नेऊन बांधावी लागते. एक गावाकडचा माणूस गेला मंदिरात, ते म्हणले मांजर घेऊन या बांधायला. ते म्हणलं पण गुरुजी मांजर का बांधायची असते? ते म्हणले ते मला माहीत नाही, मांजर बांधल्याशिवाय मंदिरात पूजा होत नाही. आता हा जरा काय म्हणतात त्याला रिव्होल्युशनरी माणूस होता. म्हणलं आपण नाही थांबणार. गुरुजी तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणले माझ्या गुरुजीनी. ते कुठे? ते म्हणले 90 वर्षाचा म्हातारा आहे, गावाबाहेर राहतो. हा पोरगा गेला त्याच्याकडं, म्हणे की ते मंदिरात मांजर का बांधतात? ते म्हणले अरे हे मंदिर अबॅन्डन्ड होतं, असंच पडलेलं. मी संन्यास घेऊन आलो, मंदिरात राहिलो, उंदरं खूप झाले होते म्हणून मी मांजर पाळली. पूजा करायला लागलो की मांजर मध्ये यायची म्हणून मी बांधायचो. ते लोकांनी पाहिलं आणि आता मांजर बांधण्याची पद्धत सुरू झाली. तर अशा बांधलेल्या मांजरा NEP सोडत आहे असं मला वाटतंय. आता NEP वरून मांजर सोडेल, पण आपल्याला क्लासरूम म्हणून मांजर सोडता येणार आहे का? बरोबर आहे. मी बऱ्याच शिक्षकांना बोलतो, अमितजी मला सिलेबस देतात अजून, मी तो अजूनही माझा मॅनेजर आहे. मी नोकरी सोडून किती वर्ष झाले तरी तो मला अजून टास्क देतच आहे. म्हणून मी शिक्षकांना बोललो तर शिक्षक मला एवढे खतरनाक रूल सांगतात ना, नाही सर हे अलाउड नाही आहे, हे 25% बदलता येत नाही आहे. बरोबर आहे ना? एखादा प्रोसेस हा ऑब्जेक्टिव्हसाठी आहे. एखादा प्रोसेस आपण तयार का केला आहे? काहीतरी उद्देश होतं. जर आपला उद्देशच बदलला आहे तर प्रोसेस रिव्हॅलिडेट करण्याची गरज आहे. बरोबर आहे की नाही? एक तर पुन्हा तुमच्या सगळ्याचं ह्यासाठी कौतुक आहे की किचनमध्ये मला सगळ्यात अवघड बायको टास्क कुठला देते? ओ तिसरी शिट्टी झाल्यावर कुकर बंद करा. बरं कुकर लावा सोपं आहे, टेन्शन नाही. कुकर थंड झालाय उतरून भात काढा सोपं आहे. तिसरी लक्षातच राहत नाही ही दुसरी आहे का तिसरी आहे. 11वी 12वीच्या प्रेशर कुकर मधले विद्यार्थी हे तिसऱ्या शिट्टीसारखं आहे. आधी काढलं तर कच्चं, जास्त झालं तर शिजतंय, वरून पाणी येतंय. त्यामुळे तुमच्यावरती या अशा संस्थे चालकांचं प्रेशर आहे, मी समजू शकतो. तुमच्यावरती पालकांचं प्रेशर आहे, मी समजू शकतो. पुन्हा हे NEP सारखे अजून आघात होत आहे, समजू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे यू आर सिटिंग ॲट व्हेरी क्रिटिकल पाथ. लेट मी टेल यू. 8वी 9वी 10वीलाच करिअरची मॅच्युरिटी येऊन करिअर निवडलेल्या पोरांची संख्या भारतात 8 ते 10%. त्यामुळे तुमच्याकडे आलेल्या विषयात सगळ्यात जास्त कन्फ्युजन आहे. इंजिनिअरिंगला लागला, भलेही त्याला कम्प्युटर कोडिंग आवडू नये, पण लागला ना आता. तुमच्याकडे तो डिसिजन मेकिंगचा चौक आहे ज्याच्यात तुम्ही त्याचे मेंटर म्हणून आहे. मी अजून एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो, 3 छोटे उदाहरणं सांगतो. मी खूप ग्रामीण भागात शिकलो. आम्हाला एक शिक्षक होते, टेक्निकली फार कॉम्पिटंट नव्हते, पण एकदा वर्गात बसल्यावर 2 मुलांचे भांडणं झाले आणि सर सिरियस होऊन म्हणले, मुलांना एक गोष्ट सांगतो, आत्ता तुमच्या हातात पुढचे 8-10 वर्ष आहेत, तुम्ही कष्ट करा आणि उरलेलं सगळं आयुष्य छान पंख्याखाली घाला. त्यावेळेस AC नव्हते, पंखा डोक्यावर असणार वॉज अ लक्झरी. नाही तर आत्ता आयुष करा आणि उर्वरित पूर्ण आयुष्य मोल मजुरी करा किंवा पोते उचला. तो शिक्षक कॉम्पिटन्स वाईज काही नव्हता, पण तो प्रसंग त्यावेळेस माझ्या लक्षात राहिला आणि मी ठरवलं की यार मला भांडणं नाही करायचे, मला 8 वर्ष मेहनत करायची. दुसरा प्रसंग सांगतो. त्याच शाळेत माझं शिक्षकांनी गणित शिकवलं, गणित चुकलं. मी सरांना म्हणलो सर तुमचं गणित चुकलंय. सरांनी मला मारलं. मी घरी भांडलो, शाळा सोडली आणि पाटोद्यावरून आंबेजोगाईला आलो. तिसरा प्रसंग, मी 12वीला होतो. RR देशपांडे म्हणून शिक्षक होते, अमेझिंग गणित शिकवायचे, पण या माणसाचं आपल्याकडे कुठं लक्ष नाही, एवढं छान शिकवत आहेत म्हणून. 12वीच्या परीक्षेच्या जस्ट आधी स्कूटरवरती आले, देशमुख तुझं मॅथ्स 1 चांगलं आहे, मॅथ्स 2 कडं लक्ष दे, तू 100 मार्काचा कॅन्डिडेट्स आहे. एक सहज सांगितलं त्या माणसाने. मी जीवाच्या आकांताने अटेम्प्ट केला, 100 नाही, मला गणितात 98 12वीला मार्क पडले. मी 3 प्रसंग काय सांगतो तुम्हाला कळलं का? शिक्षकाचा रोल काय. आत्ता जर तुम्ही बघितलं, मनोज तू हे करू शकतो, हा कुठलाही ChatGPTचा प्रोग्राम माझ्या पाठीवरती हात देऊन माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला करेज देऊ शकत नाही, ते तुम्हीच देऊ शकता. त्यामुळे शिक्षक रिप्लेस होऊ शकत नाही, ही गोष्ट आहे. बरोबर ना? म्हणजे चाणक्यमधला कळला डायलॉग आहे, शिक्षक कभी असामान्य नाही होता. पॉइंट काय, शिक्षकाला आपला रोल रिअलाइन करायची गरज आहे आत्ताची. बरोबर आहे. बऱ्याच वेळा शब्दा वाचून कळले सारे, शब्दाच्या पलीकडले. ChatGPT असो, AIचं कुठलंही मॉडेल असो, त्याला कॉन्टेक्स्ट लागतो आणि तो कॉन्टेक्स्ट लिहावा लागतो,
द्यावा लागतो. पण एखाद्या गरीब मुलाची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे त्याला प्रेशर आहे, तिथं केवळ त्याच्या राहणीमानावरून ते ओळखून सांगणं, बाळा काळजी करू नको, मी तुझ्या मागं उभं आहे, हे GPT करू शकत नाही, कुठलाही लार्ज लँग्वेज माणूस करू शकत नाही, ते तुम्हीच करू शकता. त्यामुळं हे रिप्लेस करू शकेल का शिक्षकाला, हा प्रश्न आधीच्या सेशनमध्ये होता, तर अजिबात नाही. हा इथपर्यंत छान झालं, तुम्हाला कळलं. एक अजून गोष्ट सांगतो, तुम्हाला गोष्टी सांगायला आवडत असतील म्हणून मी गोष्टी सांगतोय. लंडनमधल्या एका लॅव्हिश ऑफिसमध्ये 3 मुलं इंजिनियर पावसात भिजून येतात, आपले साधारण कपडे बाजूला ठेवून बॅगा घेतात आणि ऑफिसमध्ये सगळे मॉनिटर चकाकून उठतात. त्या मॉनिटरवरती स्टेटस, डेटा, आज काय झालंय, उद्या काय करायचंय, आणि हा स्प्रिंट कंप्लीट झाला अशी माहिती रात्रीच्या वर्करनी सांगितलेली असते. रात्रीचे वर्कर होते 100. अनफॉर्च्युनेटली त्यातला एकही वर्कर माणूस नव्हता. AIच्या एजंटनी अख्खे कामं केले होते. ते काम करून ते प्रोडक्शनला किंवा टेस्ट इन्व्हायरमेंटला डिप्लॉय केले होते आणि यातल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची ह्याची यादी या 3 पोरांना दिली होती. हे एखाद्या सायन्स फिक्शन मूवीसारखं वाटतंय, पण ही खरी गोष्ट आहे. काही महिन्यापूर्वी लंडनच्या एका प्रसिद्ध बँकेनी त्यांचा पेमेंट गेटवे रातोरात अपग्रेड मारला विथ द हेल्प ऑफ 100 एजंट्स. AIचा इम्पॅक्ट आहे का? उगाच काहीतरी एक्स्ट्रीम स्टँड घेणं, काही होत नसतं, आधी किती आले आणि गेले पाहिलंय आम्ही, किंवा ह्यानी जॉबच राहणार नाही, दीज आर एक्स्ट्रीम स्टँड्स. ह्याला काही अर्थ नाही. या आपल्यालाही माहिती की पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये गाड्या बनवायला हजारो वर्कर असायचे. आज जापानमध्ये 3-3 इंजिनियर्सने ऑटोमेशनचे प्लांट चालत आहेत. सॉफ्टवेअरचं साधारण आत्ताच त्या स्टेजवरती आहे. पण चांगली गोष्ट काय, ज्यावेळेस एखादं तंत्रज्ञान मॅच्युअर होतं, ते अफोर्डेबल होतं, त्याचं वापर जास्त होतो. आता यातला सगळे ॲझ्युम करतो की तरुण मंडळी कमी आहे, माझ्यासारखे डोक्यावर केस नसणारे. माझ्या लग्नात एक रोल काढला होता फोटोचा, 1 ते 2 रोल. आता प्री वेडिंग काय, प्री वेडिंगचं प्री वेडिंग काय, पोस्ट वेडिंग काय, 1,500-2,000 हजार फोटो असतात लग्नात. म्हणजे तंत्रज्ञान फिल्म कॅमेऱ्यावरून डिजिटलवरती गेल्यानंतर त्याचं कन्झम्पशन वाढलंय. तुमच्या काळात तुमच्या लग्नाचं फोटोग्राफीचं बजेट टोटल बजेटच्या किती होतं आणि तुमचे ज्यांच्या लेकराची लग्न झाली असतील त्यांचं काय बघा. तर तंत्रज्ञानाचा चांगला गोष्ट काय, तंत्रज्ञान ज्यावेळेस ॲफोर्डेबल होतं, ते ज्यावेळेस कमोडिटी होतं, त्यावेळेस कन्झम्पशन वाढतं. कन्झम्पशन वाढलं की नोकऱ्या वाढतात, बरोबर आहे. तर हे प्री कॉन्टेक्स्ट होतं. आता केलंच आहे तर प्रेझेंटेशन हे बघूया, पुढची स्लाईड. सगळ्यात महत्त्वाचा तुमचा रोल काय होता आतापर्यंत, कंटेंट डिलिव्हरी. यू वेर अ टीचर. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला तुमचा जॉब, मी एक रील पाहिली, मला खूप आवडलं त्यात. प्रत्येकाला AIचा माझ्यावर इम्पॅक्ट काय हे पाहायचं असेल तर काय करायचं, आपला जॉब अनबंडल करायचा. म्हणजे काय करायचं, असं ते गाठोडं सोडायचं आणि मी काय करतो, हजेरी घेतो, सिलेबस शिकवतो, मुलांना बरं वाईट विचारतो, पेपर चेक करतो, आणि मग या टास्कला बघायचं की यातल्या कुठल्या टास्कमध्ये मला AI मदत करणार आहे. कंटेंट डिलिव्हरी हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा जॉब होता, जो तुमच्या माझ्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे टूल करू शकणार असतील तर माझ्या उर्वरित वेळात मी काय करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे माझं काम कमी झालं म्हणून मी घरी जाऊन बसते असं नाही. आपल्याला एंगेज राहायचं असेल तर काय करायचं आहे, बरोबर आहे की नाही. तर आता जर तुम्ही पाहिलं, अजून आत्ताच एक ॲडोबेचं स्पेसेस म्हणून एक टूल लॉन्च झाले, विद्यार्थ्यांसाठी बीटा व्हर्जन फुकट आहे. सिलेबस लोड करा, तो तुमचे फ्लॅश कार्ड तयार करतो, तो क्वेश्चन बनवतो, डिफिकल्टी लेवल सांगतो, तुम्हाला मार्कही देतो, उत्तरही देतो. पर्सनलाइज लर्निंग्स येणार आहेत. विद्यार्थ्याच्या सापेक्षते, योग्यतेनुसार, शिकण्याच्या क्षमतेनुसार स्वतःला चेंज करून कंटेंट डिलिव्हर करण्याची क्षमता आहे. मग ह्याने मी घाबरून जायचं का मी एक्साईट व्हायचं? ऑनेस्टली मला तर असं वाटतं, दीज आर बेस्ट पॉसिबल टाईम्स टू बी अलाइव्ह. एवढं सगळं छान चाललंय ना, बरोबर की नाही. मग मला काय करायला उरतंय किंवा मी काय करायला पाहिजे. मी बऱ्याचदा लोकांना म्हणतो, जर मशीन माणसाचं काम करतंय, मशीन जर शिक्षकाचं काम करतंय, तर शिक्षकांनी काय करायला पाहिजे? मशीनचं काम नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. शिक्षकांनी अजून शिक्षक व्हायला पाहिजे, बरोबर आहे. एक इंग्रजीत म्हण आहे, सेज ऑन द स्टेज वर्सेस गाईड ऑन द साईड, बरोबर. इथं येऊन गप्पा मारणारा माणसापेक्षा त्या मुलाच्या बाजूला उभा राहून काम करण्याची तुम्हाला तयारी ठेवावी लागेल, कारण तुमची बरंच कामं सोपी झालेली आहेत. मी 28 वर्ष 26 वर्ष कोडिंग करतोय. मला असं वाटायचं काय बाप माणूस आहे, डोक्यावर केस नाहीत तरी कोड करतायत.
मी क्लाउडेचं मॉडेल वापरलं, माझ्यापेक्षा कमीत कमी 10 पट चांगला आणि 50 पट फास्ट कोड करतो. मला वाईट वाटले, खरंच वाटले, पण मला ॲक्सेप्ट करायला लागणार आहे. मग मी आता काय करतो, जे लोक क्लाउडनी कोड करतात त्यांच्या चुका मला कळतात 26 वर्षावरून, कारण मी ते अनुभवलं आहे. एक्झॅक्टली हाच रोल तुम्हाला करायचा आहे. तुम्ही गेले 30 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष शिकवतायत, म्हणजे तुम्ही शिकवत नाही आहेत. तुम्हाला शिकवण्यातले चॅलेंजेस माहिती आहेत, तुम्हाला ग्राउंडवरच्या अडचणी माहिती आहेत, आणि त्याला सगळं वरूनच यायला पाहिजे, गरज नाही आहे. अमित कुलकर्णींनी फतवा काढला, अजिबात गरज नाही. यू गाईज आर ऑन ग्राउंड, यू मे नो प्रॉब्लेम्स बेटर दॅन हिम बिकॉज यू नो द एक्झिक्युशन रियालिटीज. तुम्ही जर ओनरशिप घेऊन अशा गोष्टी वरती कळवल्या तर DES सारखी इतकी मॅच्युअर्ड संस्था आहे, दे विल टेक कॉग्निझन्स ऑफ इट. बदल रेसिप्रोकेट केला तरच होणार आहे. अमितने किती सांगितलं, संस्थाचालकाने किती सांगितलं तरी होणार नाही. ऑन ग्राउंड तुम्हाला फीडबॅक त्यांना द्यावा लागणार आहे. सर हे म्हणलं होतं, हे चाललं नाही. तर केवळ सब्जेक्टचा एक्सपर्ट न होता आपल्याला NEP जे एवढं सगळं सांगितलं ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, म्हणून तुम्हाला ते हे करता येईल. मी साधारण गोष्ट सांगतो, एखादी मुलगी आहे, तिला शिवणकाम परफेक्ट येतं, स्टिचिंग, पण तिला बायोलॉजी जबरदस्त आवडतं आणि त्यातली त्यात झुलॉजी आवडतं. काय करायला पाहिजे तिने? शी शुड बी ए सर्जन. टाके घालता यायला पाहिजेत ना. हे कॉम्बिनेशन कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत, पण तुम्ही विचार केला तर कॉम्प्लिमेंटरी कळत आहे. आत्तापर्यंत किचनमध्ये स्वयंपाक करायची अपेक्षा होती, पण रूल इतके होते की मीठ टाकलं तर तिखट नाही, तिखट टाकलं तर साखर नाही. पंचामृतासारख्या रेसिपीज होणार नाही आहेत ना. अपोजिट आहे ना, साखरही टाकतो तिखटही घालतो. NEPने तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी दिली आहे, पण ही फ्लेक्झिबिलिटी पालकांना तेवढी कळणार नाही, अनफॉर्च्युनेटली ग्रामीण भागात कळणार नाही. त्यामुळं तुम्हाला प्रोॲक्टिव्हली NEPची फ्लेक्झिबिलिटी समजून घेऊन त्यात निर्माण होणाऱ्या शक्यता समजून घ्यायच्या, त्याला विद्यार्थ्याला रिलेट करायचे आणि तुम्हाला NEP ट्रान्सलेटर म्हणून काम करायचं. कारण तुमचं शिकवणं तुम्ही डेलिगेट करू शकता टूल्सला, आणि यू शुड डू दॅट. करिअर कनेक्टर, मी तुम्हाला करिअर काउन्सलर हो म्हणतो असं म्हणत नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला नवीन काय संधी निर्माण होत आहेत ते तर माहीत पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला खूप जास्त अभ्यास, म्हणजे शिक्षकाला शिकवायचं माहीत असतं, पण आता मी तुम्हाला शिकायचं सांगतोय, पण शिकाल तर टिकाल हे जे विद्यार्थ्याला सांगताय ते सगळ्यांना लागू, इन्क्लुडिंग मी, बरोबर आहे? तर त्या फेजमध्ये आपल्याला जायचं असेल तर करिअर कनेक्टर व्हायचं असेल तर आय शुड बी वेल अवेअर ऑफ व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज. आत्ता मनोजजी म्हणाले की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जॉब्स ऑफ फ्युचर सांगितलं आहे, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, चार्टर्ड अकाउंटंट मी सहज बघत होतो इज वन ऑफ द डाईंग प्रोफेशन. म्हणजे लोकांनी CA होऊ नये का? अजिबात नाही. CA जो टॅक्स फाईल करत होता तो त्याचं काम संपलाय. मग CA काय करणार आहे? ही विल बी वर्किंग विथ फिनटेक, झिरोदासारखी कंपनीज किंवा एखादं सिटी बँकेसारखं आहे तिथं, किंवा एखाद्या ॲमेझॉनचं बिझनेस मॉडेल तिथं CA लागणार आहे ना, पण त्याचा टॅक्स फायलिंगचा रोल तर संपला. या गोष्टी तुम्हाला माहीत नसल्या तर तुम्ही विद्यार्थ्यात ते विजन कसं देणार ना. म्हणून करिअर कनेक्टर. आता तुमची अडचण काय? तुमच्याकडे पोरं आलेत, मग ते अर्धवट शिजलेत, कच्चे शिजलेत, भातात तांदूळ डाळ आहे का नाही आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांनी सिलेक्ट केलेल्या चॉईसेस पण निवडायच्यात. कारण तुम्ही कुणी आर्टवाले, कुणी सायन्सवाले, तुम्हाला थोडंसं व्हॅलिडेशन करायचं आहे. कारण बऱ्याचदा करिअर चॉईसेस ह्या पालकाच्या प्रेशरमुळं, घरी सांगितलंयमुळं, ITत खूप पॅकेज असतंय म्हणून, पुण्यात गेलं की जॉब मिळतोय म्हणून अशा सिलेक्ट झालेल्या असतात. आत्ता जर तुम्ही अँथ्रॉपिकचा एक रिपोर्ट आला की AIचा जॉब मार्केटवरती झालेला परिणाम, सगळ्यात जास्त परिणाम माझ्यावरती, जे हातावरती पोटे कोडिंग डेव्हलपमेंटवरती झाला आहे, त्याच्यानंतर फायनान्शियल ॲनालिस्ट करणारे लोक आहेत त्यांच्यावर झाला आहे, बिझनेस मार्केटिंग कॅम्पेन करणारे झाला आहेत, L1 L2 सपोर्ट करणारे झाले आहेत, योगा करणाऱ्यावरती नाही झाला. सरांचं बरं आहे, कारण पर्सनल कनेक्ट आहे ना. जे गीक वर्क आहे, फिजिकल केअर असेल, हेल्थ केअर असेल, सायकोलॉजी असेल, काउन्सिलिंग असेल, अजून म्हणजे मी वेगळा डायमेन्शन देत नाही, पण अमेरिकेमध्ये प्लंबरचं वार्षिक पॅकेज हे 200 ते 300K पर्यंत पण आहे. सॉफ्टवेअरच्या सॅलरी 70-80-90K पर्यंत आहे. गीक वर्क का वाढतायत? AI मुळे इम्पॅक्ट होतोय. सिट्रिन रिसर्च नावाचा एक पेपर आहे, फारच त्यांनी जरा जास्तच केले, 2028मध्ये अबॅन्डन्स ऑफ इंटेलिजन्स. त्याला इंटेलिजन्स कमोडिटी आहे, $20 क्लाउड वापरला तुला कुठल्याच बुद्धिमान माणसाची गरज नाही. ह्याचा आपल्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा माहीत पाहिजेत. मी अजिबात घाबरत नाही, इट्स नॉट अ फिअर मॉंगोरिंग, पण असं होतच नसतं. अशा अट्टासात न राहता मला पटकीने कसं अलाईन होता येईल म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करिअर चॉईसेस, त्याची क्षमता, बुद्धिमत्ता, आवड आणि बाजारातल्या रियालिटी ह्या सगळ्या विचारात घेऊन ते वेन डायग्राम काढायची.
सर्कल काढायचे आणि त्याच्यामधली इकिगाई शोधायला मुलांना मदत करायची, कारण सगळेच पालक तितके सामर्थ्यवान नाही आहेत. हा 5 नंबरचा एक्सपोजर इनेबल आहे ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकवलं नाही तर काय करणार आहेत. असं विचार करा ना की एका मुलाला सांगितलं की अरे उद्या या अंकगणितावरचं सेशन तू कंडक्ट करायचं आहे, मी तुझी विद्यार्थी होणार आहे. ट्रान्सफॉर्म द क्लासरूम. तुम्ही क्लासरूममध्ये कंटेंट डिलिव्हरीपेक्षा एक्सपेरिमेंटेशन, चॅलेंज देणं, बाजूच्या DS मधले 10 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आय बेट यू. तुम्ही अजिबात, मी सांगतो, आमच्याकडं कम्प्युटरमध्ये अल्गोरिथम असतात सॉर्टिंगचे. विदाऊट नोईंग द कन्सेप्ट मी इयत्ता 4थीच्या पोरींसोबत बसून 3 अल्गोरिथम त्यांना डिराईव्ह करायला लावले होते. म्हणजे मी काही शहाणा नाही आहे, त्यांची क्षमता होती. आय वॉज जस्ट अ फॅसिलिटेटर. त्यामुळे आपले जे कन्स्ट्रेंट असतात की या मुलांना जमत नसतं, अजिबात नाही आहे. अजून एक मोटिवेशनल गोष्ट सांगतो. मी परवा MSBT शिरोळला गेलो होतो आणि शिरोळला पुणे विभागाच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांचं एक्झिबिशन होतं प्रोजेक्टचं. त्यात जो पहिला प्रोजेक्ट निवडला मी, त्यांनी शिरोळ गावातल्या जे इचलकरंजीपासूनही पुढे इंटिरियरमध्ये, ज्यांना एवढा सुंदर प्रिमायसेस पण नाही आहे, तिथले शिक्षक ठीकठाक चांगले आहेत, त्या मुलांनी आंधळ्यासाठीचा चष्मा बनवला. तो बनवला कसा? त्यांनी त्याचं जे कॅसेटिंग असतं ते 3D प्रिंटिंग केलं. त्याच्यासाठी लागणारा IC R&D करून चायनाचा सगळ्यात स्वस्तातला स्वस्त आणला. त्यांनी लोकल लार्ज लँग्वेज मॉडेल, म्हणजे तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागते, त्याच्यात एक स्मॉल लँग्वेज मॉडेल असतं जे तुमच्या मोबाईलवरती डिप्लॉय करता येतं. अँड्रॉईडवरती मॉडेल टाकून त्यांनी ते ट्रेन केलं आणि विदाऊट इंटरनेट कनेक्टिव्हिटी आंधळ्या माणसाला ऑब्स्टॅकल आलेलं तो सांगत होता, काही करन्सी नोट डिनॉमिनेटर ओळखून दाखवत होता आणि टेक्स्ट रीड करून मेनू सांगत होता. आणि जर डेंजर म्हणलं तर त्याच्या प्रायमरी कॉन्टॅक्टला फोन आणि SMS जात होता. ते पोरं तेवढेच थांबले नाहीत, त्यांनी ग्लोबल रिसर्च करून सांगितलं. अरे म्हणलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, म्हणले सर 3,500 रुपये. म्हणलं वेअर डू यू स्टँड विथ द ग्लोबल रियालिटीज? चार्टच दाखवला. फिनलंडचं हे इनोव्हेशन, दिल्लीचं हे इनोव्हेशन, आमचं सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट आहे. ही क्षमता शिरोळमधल्या विद्यार्थ्यात असू शकते. ह्याच्या मागची मला एकच गोष्ट वाटते, तिथले शिक्षक खूप बुद्धिमान आहेत असं नाही आहे. दे वेअर हॅव्हिंग द इंटेंट की माझा मुलगाही पुणे मुंबईच्या मुलापेक्षा मागं पडू नये. तुला 3D प्रिंटिंग लागतं का? आणून दिलं, तुम्हीच मॅन्युअल काढून वाचा. या सगळ्या पोरांनी स्वतःला शिक्षणाच्या बाबतीत AIने इनेबल केलेलं होतं. बट द टीचर प्लेड अ क्रुशियल रोल ऑफ इनकरेजिंग देम. टीचर हॅड अ इंटेंट दॅट माझे पोरं हे करू शकतात, बरोबर आहे की नाही? त्यामुळे त्या भूमिकेत तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे आणि तुम्हाला संस्था, समाज, आजूबाजूचं एक्सपोजर द्यायचं आहे. पुढची स्लाईड. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे की साधारण अशा प्रकारचाच मिक्स तुमच्याकडे येणार आहे. सरांनी ह्याच्यावरती इलॉबरेशन सांगितलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मिक्सला ह्यातला अनडिसायडेड जो 20-30%, अनडिसायडेड खरं 20 नाही आहे, दॅट्स अनफेअर पर्सेंटेज, ते जवळपास 40% असू शकणार आहे. तिथं तुम्हाला थोडासा रोल प्ले करून हे सांगायचं आहे की काय शक्यता आहेत NEPच्या मॉडेलनुसार. ठीक आहे, पुढची स्लाईड. आता एखाद्याने जर म्हणजे सायन्स 11वी-12वी सायन्सवाले त्यांना हे स्टेम किंवा मेडिकल घेतलं तर हे थोडंसं आपल्याला शोधायला लागेल. म्हणजे JEE तो इनेबल आहे का, मग त्यांनी निवडलेले विषय बरोबर आहेत का, मग त्यांनी JEE द्यावी का CET द्यावी, त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज टार्गेट करावं का IIT टार्गेट करावं, किंवा मग असं असू शकतं की अरे त्याला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, तेवढा कॉम्पिटन्स नाही आहे, पण इम्पॅथॅटिक माणूस आहे, नर्सिंग सिलेक्ट करू शकतो, 3 वर्षात होऊ शकतं. तर थोडंसं हे याच्यावरती तुम्ही विचार करा. म्हणजे ही स्लाईड काय फार दीज आर जस्ट रिप्रेझेंटेशन, सो यू विल गेट द डेक. पण माझं म्हणणं काय होतं की तुम्हाला हा कॉम्पिटन्स डेव्हलप करायचा आहे. पुढे आता हे मी जे म्हणलं ना की शेवटचं एक्सपोजर द्यायचं आहे. बऱ्याचदा आमच्या इन्फोसिसमध्ये, आता आम्ही तुम्हाला शिव्याच घालणार नंतर, एक सोल्युशन्स ग्रुप म्हणून होता. ते असे वेगवेगळे सोल्युशन तयार करायचे, पण त्यांचा प्रॉब्लेम होता की त्यांचं सोल्युशन होते पण प्रॉब्लेमच नव्हते. म्हणजे कुणी घ्यायचंच नाही सोल्युशन त्यांचं, बरोबर ना? आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला इकोसिस्टीममध्ये आधी प्रॉब्लेम शोधायचे आणि विद्यार्थ्याच्या पार्टिसिपेशनने ते प्रॉब्लेम सोडवता येईल बघायचं. पहिल्या काळात असं होतं की स्मरणशक्ती किती कोणाची चांगली आहे तो बुद्धिवान. नंतर काय झालं, ज्याला कॅल्क्युलेशन करता येतात तो बुद्धिवान. नंतर काय झालं, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो बुद्धिवान. आता $20 क्लाउडीची किंमत आहे महिन्यात, $22 गेला बाजार, सगळं मिळतं. IIT काय म्हणतात PhD परफॉर्मन्स.
मग उरणारा कोण आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीवरती विद्यार्थ्यांनी फोकस करायला पाहिजे? योजक दुर्लभ असं म्हणतो आपण, जो ऑर्केस्ट्रेट करू शकेल. ऑर्केस्ट्रेट काय करू शकेल? ज्याला समाजात एक्सपोजर मिळणार आहे. तुमच्या वेळेस माझ्या वेळेस असे पोरं असतील नाकाने वांगे सोलणारे, कोणाला बोलणार नाही, 99 पैकी 99 मार्क, त्यांची माती झाली. मी तुम्हाला आत्ताच्या काळात सांगतो. माझ्यासारखा माणूस जो सिक्युरिटी गार्डलाही बोलू शकतो, CTOलाही बोलू शकतो, त्या माणसाचे चणे विकले जाणार आहेत. कारण त्याला रियालिटी चेक आहे. अबॅन्डन्स ऑफ इंटेलिजन्स तर $20 उपलब्ध आहे. मला लोकांशी रिलेट करता आलं नाही, मला लोकांशी बोलता आलं नाही, मला माझ्या इकोसिस्टीममधले प्रॉब्लेम कळले नाहीत, मला माझाच कॉन्टेक्स्ट कळला नाही, तर मी टूलला काय सांगू? म्हणजे मला ChatGPTला विचारताना हे सांगायला लागणार की आमचे अमित कुलकर्णी सर फार स्ट्रिक्ट असून बरेचशी कामं देतात, पण त्यांना योगाचा माहीत असल्यामुळे यामध्ये योगा फिट करून मला दे, आम्ही त्या प्रूव्ह करणार. हे माहीत पाहिजे ना तुम्हाला अमितला योगा आवडतो म्हणून. सो व्हॉट आय एम सेईंग इज दॅट द कॉन्टेक्च्युअल रियालिटीज डेव्हलप करण्यासाठी त्या माणसाचा केवळ IQ चांगला असून चालणार नाही, त्याचा EQ चांगला असायला पाहिजे, इमोशनल क्वोशंट, सो दॅट ही कॅन डील विथ पीपल. त्याचा SQ म्हणजे सोशल क्वोशंट चांगला असला पाहिजे, आणि अजून SQ स्पिरिच्युअल क्वोशंट चांगला असेल तर उत्तमच. याच्यामध्ये काय करता येतं आपल्याला? आपल्याच इकोसिस्टीममध्ये कॉलेजच्या व्हिजिट करू शकतो, आपण ॲल्युमिनीला बोलू शकतो, आपण इंडस्ट्री व्हिजिट करू शकतो. इंडस्ट्रीतले माझ्यासारखे लोक ज्यांना बोलायला आवडतं, एक चहा पाजला की त्यांना तुम्ही घेऊन येऊ शकता. योगेश सरांसारखे लोक जे येऊ शकतात. देर आर पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या इकोसिस्टीममध्ये रिसोर्सची कमतरता नाही. मी इमानदारी सांगतो तुम्हाला, तुम्ही चांगलं काम करा, कुठल्याही ग्रामीण भागात तुमच्याकडे लोक यायला तयार आहेत. बरोबर आहे. क्रॉस स्ट्रीम काही प्रोजेक्ट करता येतील का? म्हणजे आर्टच्या मॅडम मला आवडत नसल्या तरी, मी फिजिक्सचे असले तरी, दोघी एकत्र बसून काही क्रिएटिव्ह प्रोजेक्ट करून 2 स्ट्रीमचे पोरं एकत्र आणून काही एक्सपेरिमेंटेशन करता येईल का? बरोबर ना. कोलॅबरेटिव्ह मला काही करता येईल का? हा तुम्हाला क्रॉस प्लॅटफॉर्मचा आहे. ऑनलाईन तर विचारच नाही आहे, पोरांना तुमच्यापेक्षा जास्त येणार आहे, त्याच्यात आपण काय फार डोकं लावण्यात अर्थ नाही आहे. करिअर इंटरेस्टची जर्नल लिहून घेता येतील का? पोरांना थोडासा त्यांचा क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता या स्किलला, जगात लहानपणीपासून काय करतो रे, काय आवडतं? फिजिक्स, एकदम पाहुणा खुश, मॅथ्स खुश, मराठी आवडते म्हणल्यावर ते असे तोंड करायचे की यार चहा यांना चांगला लागला नाही की साखर नव्हती दिसत मला. आज लार्ज लँग्वेज मॉडेल ज्याच्यावरती तू एवढ्या मी गमजा मारतो, दॅट मॉडल इट सेल्फ इज अ लँग्वेज मॉडेल. व्हॉट इट मीन्स? इट अंडरस्टँड्स इंग्लिश, इट कॅन जनरेट टोकन्स इन लँग्वेज. सो लँग्वेज इज अ क्रिटिकल स्किल. ड्रॉइंग इज अ क्रिटिकल स्किल. डान्स करता येणं इज अ क्रिटिकल स्किल. आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर इनोव्हेशन्स करायचे असतील तर ते सायन्स एके सायन्स होणारच नाही आहेत. त्या माणसाला इम्पॅथॅटिक असणं आवश्यक आहे, त्या माणसाला युजेबिलिटी कळणं आवश्यक आहे. बरोबर की नाही? आणि त्या माणसाला सायन्स कळणे आवश्यक आहे. त्यामुळे इंटरडिसिप्लिनरी क्रॉस स्ट्रीम प्रोजेक्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळं भांडण जरी असलं तरी जेवताना गणिताच्या बाईंनी, मॅथच्या बाईंनी मराठी फिजिक्सला बोललं तर काही हरकत नाही, आपल्याला शिकायलाच मिळणार आहे. मी तुम्हाला खरं सांगतो. आणि एखादा प्रोजेक्ट करून आणला DS ला तर DS कडून आपल्याला त्याचं कौतुक होईल, एवढं मला गॅरंटी आहे. त्यामुळे वी विल हॅव टू गो बियॉन्ड. पुढची स्लाईड. ह्याच्यावरती पुढची स्लाईड. ह्याच्यावरती काय? ह्याच्यावरती लोकांचे एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. म्हणजे AI सगळंच बंद होणार किंवा AI काहीच होणार नाही. आपण आपल्या रियालिटीमध्ये व्हॅलिडेट करायला पाहिजे. पण साधारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वे 85 × 10⁻6, 97 × 10⁻6 असा साधारण तो रेशो आहे. एक गोष्ट नक्की आहे, एक्झिस्टिंग जॉबमध्ये डिसरप्शन आहे, ते आपल्याला मान्य करायला लागणार आहे. बरोबर की नाही? मग नेमकं डिसरप्शन काय? घरामध्ये दिवाळीचा चिवडा करत असताना कुठला शेंगदाणा 4 वेळा हलवल्यावर कुठं जाईल हे जसं सांगता येत नाही, तसं आत्ता ते काही सांगता येत नाही. बरोबर की नाही? मला काय करायचं आहे? मला डिसरप्शन करत असताना कळायचं काय? सिम्पल थेरी आहे. मला पहिल्यांदा हे बघायचं की माझं प्रोफाईल काय, किंवा विद्यार्थ्याचं प्रोफाईल काय, किंवा मी जे करिअर बघतोय त्याचं प्रोफाईल काय. त्या प्रोफाईलला अनबंडल करायचं, त्यातल्या कुठल्या गोष्टी कमी किमतीत कमी वेळात AI करू शकणार आहे त्या सोडून द्यायच्या, उरलेल्या किमतीत मला काय व्हॅल्यू ॲड करता येणार आहे ते बघायचं आहे. बरोबर आहे. पण रियालिटी ही आहे की 85 जॉब्स, आणि डिसरप्शन म्हणजे बंद होणार असं नाही बरं का, ते बदलणार आहे, त्याचं स्वरूप बदलणार आहे. म्हणजे आपण उद्धव ठाकरेचा फोटो पाहिला असेल, त्याच्या हेलिकॉप्टरमधून एक असं घेऊन फोटो काढायचे, मग एक हेलिकॉप्टरचा पायलट, हेलिकॉप्टरची कंपनी, महाग कॅमेरे, ड्रोननी 10 मिनिटात करतायत. डिसरप्शन झालंय की नाही? मग उद्धव ठाकरे सारखे फोटोग्राफी करणारे 15 लोक आलेत ना, दे कुड अफोर्ड इट.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला ए आयमुळं झाली वाटते दॅट इज डेमोक्रेटायझेशन काय म्हणतो त्याला आपण, डेमोक्रॅटिक झाले ते, म्हणजे सर्वसमावेशक झालंय, सगळ्यांना त्याचा ॲक्सेस आहे, बरोबर आहे ना. ही किती चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे दोज हू आर कमिंग फ्रॉम रुरल एरिया थिंकिंग दॅट ओ माय स्टुडंट्स आर नॉट सिटिंग आउट ऑफ पुणे क्लासरूम्स, यू डोंट हॅव टू बॉदर. तुमच्या दृष्टीने तुमच्या भागात पुण्यातल्या विद्यार्थ्याला जे उपलब्ध आहे ते तुमच्याकडे उपलब्ध आहे. ही ए आयची आत्ता किंमत किंवा आपल्यासाठीची चांगली गोष्ट आहे. ए आय विल नॉट रिप्लेस ऑल जॉब्स बट पीपल हू यूज ए आय विल रिप्लेस दोज. हे सगळं ठीक आहे, डिस्रप्शन आहे, आपल्याला समजून घेतलं पाहिजे. या 2 डायमेन्शननी बघायचं आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या इप्सित डेस्टिनेशनकडं जाताना ए आयमुळं होणारे बदल आणि माझ्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये मी स्वतः ए आय शिक्षक म्हणून कशी वापरू शकतो आणि माझी प्रॉडक्टिव्हिटी, माझी क्वालिटी, माझी एंगेजमेंट कशी वाढली जाईल. पुढची स्लाईड. आत्ता ए आयमुळे जे नवीन काही जॉब येत आहेत ना त्याच्यामध्ये ए आय ML इंजिनियर आहे, डेटा सायंटिस्ट आहे, सायबर सिक्युरिटी. ए आय वापरत असताना इथिक्सचा बराचसा घोळ होतो. ए आय ज्या ट्रेनिंग डेटावरती आहे त्याच्यामध्ये जर बायस असेल मुळात तर ए आयच्या प्रिडिक्शनमध्ये पण बायस येऊ शकतं. त्या ठिकाणी काही लोक लागणार आहेत, सायकोलॉजीची लोकं लागणार आहेत, बरोबर ना. सायकोलॉजी केलेला माणूस प्रिडिक्ट करू शकेल ना की थॉट प्रोसेसमध्ये काय फ्लॉज आहेत, राईट. ह्याच्यामध्ये हेल्थ केअरमध्ये बऱ्यापैकी ए आयचं ॲडॉप्शन होणार आहे, तिथे लोक लागणार आहेत. कंटेंट आणि मीडिया म्हणजे रील क्रिएट करून करोडो रुपये कमवणारे लोक तुम्हाला माहितीच आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, डिजिटल कंटेंट क्रिएशन आहे, ब्रँड क्रिएशन आहे, बरोबर आहे. त्यामुळं कंटेंट हा एक एरिया आहे, युजर एक्सपिरियन्स आहे. फिनटेक प्रोफेशनल्स हा एक नवीन एरिया आहे, म्हणजे ज्या माणसाला नंबर चांगले येतात, टेक्नॉलॉजी कळते, तो तिथं जाऊ शकतो. त्यामुळे ह्या नवीन असे अनेक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं सस्टेनेबिलिटी एक एरिया आहे. आपण ए आय आल्यामुळं कन्झम्शन वाढणार आहे इलेक्ट्रिसिटीचं, त्यामुळं इलेक्ट्रिसिटीची निर्मिती जास्त लागणार आहे. त्यामुळं नॉन कन्व्हेन्शनल आपल्याकडं जावं लागणार आहे. आपण सोलारवर जाऊ, विंडवरती जाऊ, न्यूक्लिअरवरती जाऊ. त्यामुळं फंडामेंटल रिसर्चमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना स्कोप असणार आहे. ए आयचा अल्गोरिथम जरी बेसिक असलं तरी इट्स अबाउट मॅथ्स, त्यामुळे बेसिक मॅथ्स लागणार आहे, स्टॅटिस्टिशियन्स लागणार आहेत, प्रोबॅबिलिटी कळणारी लोकं लागणार आहेत, ह्युमन बिहेवियर कळणारी लोकं लागणार आहेत, सायकोलॉजी कळणारी लोकं लागणार आहेत. ज्यावेळेस आपण बुद्धिमत्ता म्हणतो त्यास ती बुद्धिमत्तेला काही एक डायमेन्शन नाही आहे ना. मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीनुसार 8 ते 12 बुद्धिमत्ता ढोबळ मनाने कार्व आउट करता येतात. त्यामुळे आपल्याला अनेक संधी मुलांना उपलब्ध होणार आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बऱ्यापैकी प्रयत्न करते, 65 रुपये तासांनी GPU उपलब्ध करून देत आहे. AI फॉर इंडिया म्हणून बरेचसे इनिशिएटिव्ह केलेले आहेत. इंडिया स्टॅक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भारतात अजून चांगली संधी की 70% ॲग्रिकल्चर आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये ए आयची यूज केस जोरदार आहे. त्यामुळे तिथं ड्रोन ऑपरेटर म्हणून लागणार आहे. ड्रोननी औषध फवारणी केली, बरोबर आहे, ड्रोननी माती परीक्षण करून आणलं, बरोबर आहे, सर्व्हिलन्स करता येणार आहे. त्यामुळे देअर आर गोइंग टू बी न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर शुअर. पुढची स्लाईड. हे सरांनी सांगितलंच आहे. पुढची स्लाईड. DHचं कॉलेजचं नेटवर्क आहे. तुमच्याकडं कमिटेड इंडस्ट्रीतून येणारे अमितजींसारखे एक्सपर्ट आहेत. अमितजींच्या नेटवर्कमधल्या आत्ताच्या शास्त्री मॅडम आल्या होत्या, योगेशजी आहेत, मनोज, हे रिसोर्सेस तुम्हाला ॲक्सेसिबल आहेत. अजिबात लाजायचं नाही विचारायला. एका पार्कमध्ये एक माणूस आपल्या वडिलाला घेऊन गेला. 80 वर्षाचे वडील होते. ते म्हणले मला ट्रेनमध्ये बसायचं. म्हाताऱ्यांचा हट्टही बाल हट्टासारखाच असतो. ते गेले तिथं पण म्हणले मला ट्रेनमध्ये इंजिनच्या डब्यात बसायचं. मुलगा घेऊन गेला, तिथं गेला आणि नंतर पाहुणे बघतायत तर काय, बाबा ड्रायव्हर शेजारी बसून फिरून आणले. ते लोक म्हणजे अरे तू काय केलंस? ते म्हणलं मी ड्रायव्हरला विचारलं, तो हो म्हणला. बऱ्याचदा फक्त विचारण्याची अडचण आहे ना. अमित काय म्हणणार आहे, गव्हर्निंग काउन्सिल काय म्हणणार आहे, DS नाही तर नाही म्हणेल. म्हणजे साधा अल्गोरिथम आहे. मला एखादी मुलगी आवडती, म्हणजे आता शक्य नाही, घरचे मारतील. मला जर आवडत असती एखादी मुलगी तर मी तिला विचारलं तर ती हो किंवा नाही म्हणेल. पण मी विचारलंच नाही तर नाही पक्क आहे ना. मग विचारल्याने काय चुकणार आहे? सो ग्राउंड्सअप इनिशिएटिव्ह तुमच्या डोक्यात जे येतील क्रिएटिव्हली, बरोबर आहे, तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला कंटिन्युअस प्रपोज मारत राहा. तुमच्या फायद्यासाठी काही ना काही गोष्टी मिळत राहतील, बरोबर आहे. इंडस्ट्री कम्युनिटी टाईप्स हा आहे ना, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, इंडस्ट्रीतला माणूस तुमच्या कॉलेजला भेट देऊ दे, तुमच्या शाळेला भेट देऊ दे, मॅन्युफॅक्चरिंगचा आणा, केमिकलचा आणा, लॉयर आणा, जज आणा, सिव्हिल सर्व्हिसेसमधली माणसं आणा. यामुळं मुलांना प्रचंड मोटिवेशन मिळतं. त्यांना
पाहायला मिळतो ना समोर असा माणूस म्हणून, बरोबर आहे. अशी उदाहरणं त्यांना दाखवणं आवश्यक आहे. DS ची स्वतःची पाईपलाईन काहीतरी तयार होऊ शकते. तुमच्या कॉलेजेसमध्ये काय होऊ शकतं, क्रॉस स्कूल कोलॅबरेशन, म्हणजे अमितजींनी स्पर्धा ठेवायला हरकत नाही AI वरती. AI इनोव्हेशन अंडर 11वी-12वीच्या एखादी स्पर्धा ठेवावी, त्यात काही प्रोजेक्ट आणावेत, इथं त्याचं स्टॉल लावून करावं. अशा अनेक गोष्टी मला वाटतं संस्था म्हणून होऊ शकतात, कारण तुमच्याकडं असंख्य रिसोर्सेस आहे. 150 वर्षापूर्वीच्या संस्थेचा भाग असलेल्या माणसांनी जर घाबरलं तर नवीन शाळा काढणाऱ्याची तर दुकानच बंद होणार आहेत. यू हॅव ऑर्गॅनिक ॲडव्हान्टेज. त्यामुळे तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे, फक्त थोडं प्रोॲक्टिव्ह व्हायची गरज आहे. पुढची स्लाईड. आत्ता आपण काय करू शकतो, मी सगळ्यात म्हणतो तुम्ही तुमची क्लासरूम ट्रान्सफॉर्म करा. सगळं खोडून टाकायचं. ते लहान मुलं बघितलं का तुम्ही, चित्र काढलं ना, एक लाईन चुकली की ती सगळी पाटी पुसून टाकतात, पुन्हा चालू करतात. आपल्याला आपल्या क्लासरूमची अख्खी पाटी पुसायची गरज आहे. जे काही कन्स्ट्रेंट आहेत, मी परसिव्ड कन्स्ट्रेंट म्हणजे काही असंच असतं. हत्तीचं पिल्लू लहान असताना त्याच्या पायामध्ये एक लोखंडाची बिडी घालतात. तो ट्राय करतो, निघत नाही. मोठा हत्ती झाल्यानंतर जो बिल्डिंग पाडू शकतो तो तरी बिडी काढत नाही, कारण का त्याच्या लक्षात आहे ही बिडी मला तुटत नाही. आपल्या अशा काही बेड्या आहेत का? त्यामुळं पाटी स्वच्छ करून NEPच्या रियालिटीज, AIच्या रियालिटीज, DS कॉन्टेक्स्ट, भारताचं कॉन्टेक्स्ट हे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इनोव्हेटिव्ह व्हायला बराचसा स्कोप आहे. साधारण तुम्ही ज्या वयोगटासोबत डील करतात, भारताची पॉप्युलेशन किती माहिती का त्या वयोगटात? साधारण 14, 15, 16 वयोगटात भारताची पॉप्युलेशन किती असेल आता? गेस. 24% पॉप्युलेशन त्याच्यात आहे. त्याच्यानंतर 28 ते 30च्या टप्प्यात आहे. जगातला सगळ्यात तरुण देश आहे भारत. सो लिटरली यू गाईज आर कस्टोडियन्स ऑफ फ्युचर ऑफ भारत. किती मोठी जिम्मेदारी आहे तुमच्यावरती. आणि हा चेष्टेचा भाग नाही आहे. पालकांनी माझा मुलगा शिक्षकाच्या हातात सोपवला आहे, तो कुठंतरी जाऊन बेरोजगार होईल म्हणून सोपवला नाही आहे. तो कुठंतरी भारताचा चांगला नागरिक होणार आहे, स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. तुमच्या हातामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्यासाठी खूप बुद्धिमान असण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त गरज आहे हॅव्हिंग दॅट इंटेंट विथ द करंट रियालिटीज. 5 स्टुडंटच्या करिअर पाथ मी मॅप करू शकते का गेल्यावरती, साधारण अंदाजा घेऊन जे काय शिकले. नंतर एखाद्या महिन्यात मी एक NEPचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचा कुठला कोणाशी बोलून माहिती गोळा करून सेमिनार सत्र काय करू शकतो का मी स्वतःच्या लेवलला. आणि करिअर एक्सपोजर म्हणून पुढच्या 60 दिवसात मी नवीन करिअरचा अभ्यास, त्याच्या प्री-रिक्विजिट, त्याच्या सर्टिफिकेशन, त्याचे स्कूल्स, त्याच्या फीस असं काय काढून ठेवू शकते का? ह्या इमिडिएट ॲक्शन आहेत असं मला वाटतं. पुढची स्लाईड. हे तुमच्यावरती खूप मोठं दायित्व आहे. तुमच्या लक्षात येतं आहे, सगळ्यांच्या येतच असणार आहे. जर भारत बलवान व्हायचा असेल, विश्वगुरू व्हायचा असेल तर तरुण पिढी घडली पाहिजे. आणि तरुण पिढी जर घडली तरच ते शक्य आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठीचा जो फाउंडेशन एलिमेंट आहे तो तुमच्या हातात आहे. तुम्हाला अंदाजा नाही आहे, तुम्ही सहज जाताना एखाद्याच्या मुलीच्या पाठीवरती काळजी करू नको बाळा, मी तुझ्यासोबत आहे. इट गिव्ह स्ट्रेंथ, संजीवनी आहे बऱ्याचशा लोकांना. त्यामुळे यू गाईज हॅव टू बी मोर इम्पॅथॅटिक. मातृत्वाच्या भावनेने जर शिक्षक झाला, विद्यार्थी शिक्षकामधला कनेक्ट सुधारला तर रेस्ट इज हिस्ट्री. यू विल सी द ट्रान्सफॉर्मेशन. थँक्यू. मी माझा रोल विसरलो, आता मी बोलणार होतो, आता त्यांच्याकडे. अतिशय हसत खेळत गोष्टी तर सगळ्यांनाच ऐकायला आवडतात. गोष्टीच्या माध्यमातून अतिशय हसत खेळत सुंदर हे सेशन झालं, सगळ्यांनाच मान्य असेल. NEP आणि AI ह्या थोड्याशा भीती वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला इतक्या सहज सोप्या करून सांगितल्या. AIचा वापर आपण किती छान पद्धतीने करू शकतो, त्याला थ्रेट न मानता आपल्या शिक्षणाच्या डिलिव्हरीमध्ये आपण त्याचा किती छान वापर करू शकतो. मुख्य म्हणजे शिक्षकांचा रोल आता आपण बदलूया सगळेजण. सर, आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की आमच्या क्लासच्या वाट्या परत एकदा पुसून पुन्हा एकदा आम्ही नवीन साधनांच्या मदतीनं आणि हे NEP जे आहे ते आपण जे इम्प्लिमेंट करणार आहोत आधीच जगाच्या, त्याच्यामध्ये आमचा पूर्ण सहभाग राहील. आणि थोडंसं अजून एक म्हणजे
AI मध्ये सगळंच अवेलेबल आहे, पण तरी सुद्धा शिक्षकांचा रोल किती महत्वाचा आहे हे ऐकायला पण खूप छान वाटलं होतं. तर मुलांना भावनिकरित्या कनेक्ट करून मुलांशी त्यांचे मोटिवेटर आम्ही नक्की होऊ, तुम्हाला आम्ही प्रॉमिस करतो. ह्या अतिशय सुंदर सेशनबद्दल सर्वांतर्फे मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते.